सदानंद मोरे लोक कायदा मुख्य संपादक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बोदवड तालुक्यातील कोल्हाडी ग्रामपंचायत गावची विकास कामं यांची तब्बल 6 अर्ज पोस्ट टपालाद्वारे पोहोच करून संबंधित कोल्हाडी ग्रामपंचायत कार्यरत ग्रामसेवक संतोष उत्तम करवते यांनी कोणतेही पत्रव्यवहार संबंधित अर्जदार यांना केले नसता गट विकास अधिकारी बोदवड पंचायत समिती यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले असता माहिती देणे टाळत आपत्कालीन ग्रामसेवक अर्ज मिळाला असून ढोंग करत आपले कारनामे दाबून तर ठेवत नाहीत ना असा प्रश्न माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यास सुज्ञ पत्रकार तथा सामान्य भारतीय नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। असं माहिती अधिकार कायद्याचे भंग करणारे अधिकारी यांना जाब विचारणारे गरजेचे आहे। सदानंद मोरे यांनी खंत व्यक्त करत माहिती कळवून ठेवणाऱ्या ग्रामसेवकांकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन त्यांनी केलंय। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। आज बोदवड तालुक्यामध्ये पंचायत समितीला या ठिकाणी तुमची अपील होती, अपील सुनावणी होती। त्या ठिकाणी सुनावणीमध्ये काय तुम्हाला त्या ठिकाणी काय आउटपुट भेटला आणि काय प्रतिक्रिया या ग्रामसेवक यांची भेटली, काय माहिती मिळाली तुम्हाला? मी सदानंद बुधाजी मोरे, मुख्य संपादक लोक कायदा तथा RTI कार्यकर्ता, मुक्काम पोस्ट वडोदा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथील असून मी दिनांक 5/2/2025 रोजी पोस्टाद्वारे 6 माहिती अधिकारांवे 6 अर्ज ग्रामपंचायत कोल्हाडी येथे पाठविले, पण जनमाहिती अधिकारी संतोष उत्तम करवते यांनी सदर अर्जाची माहिती दिली नाही किंवा कुठलाच पत्रव्यवहार केला नाही। म्हणून मी प्रथम अपील गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांचे कार्यालयाकडे सादर केले। त्यानुसार माझी आज दिनांक 13/6/2025 रोजी अपील सुनावणी पंचायत समिती बोदवड येथे घेण्यात आली। तेव्हा अपील सुनावणी सुरू होऊन 1 घंट्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत कोल्हाडी संतोष उत्तम करवते हे आले व त्यांनी सुनावणी कामी रोजनाम्यात मला सदर जोडपत्र अर्जच मिळालेले नाहीत असे बेजबाबदारपणे उत्तर दिले। प्रथम अपील सुनावणीच्या रोजनाम्यात लिहून दिले, मग त्यांना मी अर्ज केल्यावर ओशीचे पत्र दाखविले की मी जे अर्ज आपल्याला पोस्टाने पाठवलेले होते त्याची ओशी माझ्याजवळ आहे। मी त्यांना ते दाखवले व त्यांना बोललो की आपण बेजबाबदारपणे सर्व्हिस करता काय, तुम्ही फुकट पगार घेता काय असं त्यांना मी विचारलं। ग्रामपंचायत कोल्हाडीच्या सेवेमध्ये तुम्ही फुकट पगार घेता काय, डोळे लावून काम करतात काय? मी त्यांना पत्राची ओशीवरचे नाव सुरेश देशमुख असे वाचून दाखवले आणि सांगितले की अशा बेजबाबदारपणामुळे तुम्ही कोल्हाडी गावाकडे दुर्लक्ष करता काय, तरी सदर जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, कारण याच्यावरून असे दिसून येते की यांना माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही आणि अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना असेच उत्तर करवते यांनी दिलेले आहे, आतापर्यंत दिलेले आहे। म्हणून कोल्हाडी गावात जबरदस्त भ्रष्टाचार चालू आहे, तरी या संतोष करवते यांच्याकडे सर्वांचं लक्ष असू द्यावं। या बातमीनुसार मला असं वाटते की सर्वांनी जागरूक नागरिकांनी या गोष्टीची दखल घेण्यात यावी। नमस्कार। मुसळधार पावसामुळे किनगावात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। दिनांक 12/6/2025 किनगाव जालना रोहिलगड प्रतिनिधी असलम शेख। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव इथं दिनांक 12 जून रोजी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडे कोसळली आणि शेतामध्ये नुकतीच लागवड केलेली सरकी रोपे पूर्णपणे पाण्यात वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालंय। गावकऱ्यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे काही घरांचे छप्पर उडाले असून जनावरांनाही धोका निर्माण झाला होता। स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीची घोषणा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने लवकरात लवकर मदतीचं पाऊल उचलावं अशी अपेक्षा व्यक्त होते।